जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई. 64 जणांवर MPDA. पण अंबडमध्ये अजूनही मोकाट वाळू माफिया. प्रशासन झोपले का? नमस्कार, आपण पाहत आहात इन्साफे मिल्लत न्यूज. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात प्रशासनानं अवैध वाळू माफियांवर मोठी धडक कारवाई करत तब्बल 64 जणांवर MPDA अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणलेत. मात्र दुसरीकडे अंबड तालुक्यातील चित्र पूर्णपणे वेगळं दिसतंय. दुधना आणि गोदावरी नदी पात्रातून सर्रासपणे पोकलेन आणि JCBच्या सहाय्यानं वाळू उपसा सुरू असल्याचं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार घनसावंगीमध्ये कारवाई होते, मग अंबडमध्ये का नाही? उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आणि तहसीलदार विजय चव्हाण हे अंबडमध्ये ॲक्शन मोडवर कधी येणार, असा सवाल उपस्थित केला जातोय. अवैध वाळू उपशामुळे शासनाचा मोठा महसूल बुडतोय, नदीपात्रांची हानी होते आणि पर्यावरणावर देखील गंभीर परिणाम होतोय. घनसावंगीप्रमाणे अंबडमध्येही MPDA अंतर्गत कारवाई होणार का, की वाळू माफियांना मोकळं रान मिळणार, असा सवाल उपस्थित केला जातोय. अशाच ताज्या आणि धडाकेबाज बातम्यांसाठी इन्साफे मिल्लत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. एप्रिल रोजी घनसावंगी तालुक्यातील गुंज येथे सिरसवाडी आणि काळुंखामाता वस्ती येथे असलेले 2 घाटची अचानक तपासणी करण्यासाठी मी तिथे गेलो आणि वाळू घाट तपासले. तर वाळू घाट तपासत असताना त्याच्या बाजूला गुंजमध्ये एक ठिकाणी अवैध उत्खनन केनीच्या साहाय्याने निदर्शनास आलं. तर ते आम्ही त्याच्या दोऱ्या कापून आणि त्याच्यावर पुढील कारवाई तहसीलदार घनसावंगी करत आहे. त्यांना तसे फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर नदीच्या पलीकडे, गुंजच्या पलीकडे, गोदावरी नदीच्या पलीकडे हिवरा बुद्रुक 1 आणि हिवरा बुद्रुक 2 असे 2 घाट आहेत माजलगाव तालुक्यातले, माजलगाव तालुका बीड. तर त्या ठिकाणी 3 पोकलँडच्या साहाय्याने वाळू भरली जात असल्याचे आम्हाला निदर्शनास आले आणि त्याचबरोबर 7 ते 8 केनीच्या साहाय्याने त्याचे केनीचे अवशेष आणि दोऱ्या, ड्रम्स तिथे दिसून आले. त्याचा आम्ही सविस्तरपणे सगळ्या जे आपल्या जिल्ह्याच्या हद्दीतल्या असलेल्या सगळ्या दोऱ्या आणि ड्रम्स ते सगळे आम्ही जप्त केलेले आहेत आणि यावर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी जालनामार्फत माननीय जिल्हाधिकारी बीड यांना सविस्तरपणे अहवाल सादर करणार आहोत. यापूर्वीही अंबड तालुका आणि घनसावंगी तालुक्यामध्ये आम्ही 100पेक्षा जास्त गुन्हे दाखल केले आहेत. त्याच्यात 600 ते 700 लोक आहेत. 22 लोकांवर आपण तडीपारीची हद्दपारीची कार्यवाही केलेली आहे आणि 6 लोकांना MPDA केलेला आहे. आता आगामी काळामध्ये पण आम्ही घनसावंगी तालुक्यातले 64 लोक, म्हणजे जवळपास जे नदीकाठातले जे सराईत वाळूचोर आहेत, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर, हायवा, केनी आणि याच्या साहाय्याने, यंत्राच्या साहाय्याने अथवा ते लोकांवर धाकड-दशवा करून रेती चोरीचा व्यवसाय करतात, असे 64 लोक आयडेंटिफाय करून आम्ही त्याच्यावर MPDA आणि हद्दपारीसारख्या कठोर कार्यवाही आम्ही प्रस्तावित करण्याचे ठरवलेले आहे आणि त्या दृष्टीने आमची कारवाई सुरू आहे.